आता वारीला जर गेलं तिथं मात्र एवढी पब्लिक राहते तिथं अंतकरणात आहे मात्र त्या ठिकाणी तुमच्या परमेश्वराच्या म्हणजे आम्ही सांगितलं ना अंतकरणातून त्याला स्वीकारा. हा आता इथं पहा म्हणजे अनुभव सांगतो तुम्हाला. आता इथं जेव्हा मात्र आम्ही एक दिवस गेलो पंढरपूरला गेलो. आता आपण काय म्हणलं हे बा कुठं जर साधू महाराजांच्या भेटीला जर आम्ही गेलो ना तर त्यांचा जर दरवाजा लावलेला असला ना तर आम्ही फक्त त्यांच्या उंबऱ्याचं दर्शन करतो. नाही त्यांना नाही त्रास द्यायचा आपण. अंतकरणात भाव आहे त्यांच्याबद्दल बस अशा पद्धतीने. आता वारीला गेलो आम्ही फक्त कळसाचं दर्शन घेतलं आणि निघालो. एक माणूस असा आला ना आमच्या पाठीमाग पळत पळत आला. ते म्हणलं महाराज चला तुमचं दर्शन करून देतो. आम्हाला घेऊन गेला डायरेक्ट मध्ये दर्शनाला. त्या पद्धतीनं म्हणजे काही श्रद्धा भाव अंतकरणात असला पाहिजे. आता आम्ही काशीला गेलो. काशीला कुठे गेलो होतो आपण नेमकं? हा काशीला गेलो तर आता तिकडं 2-3 रिक्षावाले मिळाले. त्या रिक्षावाल्याने आम्हाला दर्शनाला नेलं त्यांच्याच रिक्षामध्ये. पण अक्षरशः मात्र देवच मिळाले ते. तर पहा तर त्या रिक्षावाल्यांनी आम्हाला ते दर्शनाला घेऊन गेले. पुन्हा आणखी त्यांच्या ओळखीच्या याच्यातून थोडंसं होडीमध्ये बसवलं. होडीमध्ये मार्गदर्शन दिलं. होडीतून मात्र डायरेक्ट अशा पद्धतीनं दर्शनाला सोडलं ना. आम्ही डायरेक्ट दर्शन केलं तरी आम्हाला कळाना नेमकं का बा महादेवाचं काशी विश्वनाथाचं दर्शन झालं का नाही बा. हा आम्ही चिंता करायचो इतकं सुलभ इतकं सोपं दर्शन कसं काय झालं. हा पाहिलं तिकडं तर एवढ्या बाऱ्या लागेल तिकडून एवढ्या लाईनी आम्ही तर त्या देवाच्या समोर दर्शन करून चांगलं निवांत बाजूला गेलं. मग दर्शन झालं काय म्हणजे अंतकरणात भाव राहिला ना तुम्ही तिथं गेले ना. आता तिथं मात्र काही वेळेस मात्र बारीला लागलं तुमच्या अंतकरणात जर भाव नसला पण परमेश्वर पण परीक्षा पाहत असतो. बरं परमेश्वर पण परीक्षा पाहत असतो. तिथं तुमच्या अंतकरणाचा जेव्हा शुद्ध भाव राहील ना त्या टायमाला निश्चित परमेश्वर मात्र त्याची गादी सोडून सुद्धा बाहेर यायला बसला कोणत्या तरी रूपामध्ये तुम्हाला बाहेर येऊन काहीतरी मात्र येतो इथून दर्शन करा असं करा तसं करा असं सांगेल तुम्हाला. हा मग आता येईल पुष्करला नाही का पुष्करला म्हणजे पुष्करला अनुभव आला आम्हाला. आम्ही गाडीतून उतरलो आणि नेमकंच रस्ता राहिला एका बाजूला ना आम्ही दुसऱ्याच बाजूला चाललो होतो. ते म्हणले मंदिर बंद होईल म्हणजे लवकर चला. हे आमच्या अगोदर पोहोचली मंडळी तिकडं. ते म्हणले तर ते म्हणे बाबाजी ते का नाही बाबाजी नाही. ते म्हणजे याव दे थांबले हे सगळे. आणि नेमकंच मात्र आम्ही गेलो दर्शन झालं. सगळ्यांना म्हणले पोलीस दादा सुद्धा रस्त्यामध्ये जा म्हणे पटकन म्हणे मंदिर बंद राहिले जा. आणि काय तर पुढे हळूहळू जा म्हणे काय चिंता नाही. तुम्ही जाईपर्यंत थांबतील. गेलो दर्शन केलं. दर्शन करून निघालं. एवढा पाऊस 1.5-2 तास आम्हाला आलूच दिलं नाही. म्हणजे पहा म्हणजे दर्शन करून बाहेर आलं लगे पाऊस सुरू झाला ना. पाऊस तर असा का पार गंगामयाच आमच्या समोरून चालली निसती अशा पद्धतीने. म्हणजे अंतकरणातला भाव पाहिजे. आता तिथं मात्र कसं आहे कधी देव परीक्षा कशी घेतो माहितीये ना. अशा भावनेनं जायचं आपण जीव जावो अथवा राहू म्हणजे जीव गेला तरी चालन फक्त माझ्या पांडुरंगाचं दर्शन मला झालं पाहिजे. बस असं म्हणा तुम्ही देव निश्चित दर्शन देईल. पण इथं काय होतं माहितीये ना इकडे गेलं का देव मात्र त्याला खळबळून भूक लागू देतो. म्हणजे इकडून गेलं आता इकडून मात्र सगळ्या शिदोऱ्या बांधून घेतल्या. कोणाच्या तिकडं मात्र काय मात्र कोणाला दूध नाही चालत तर ते चहा नाही चालत तर दूध नाश्ता ही भाजी नाही तर दुसरी भाजी अशा पद्धतीनं म्हणजे गादी पलंग उशा बिशा पंखे बिंके सगळे आरामशीर सगळ्या शिदोऱ्या घेऊन गेलं ते ना. तिथं गेलो की देव तिथं परीक्षा पाहत असतो. तुम्हाला चक्कर येऊ देणार नाही. तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. वाहू द्या ना काय होतं पाहू काय किती त्रास होतो. तुम्ही थोडाफार त्रास सहन करू शकत नाही. देव एवढी भूक लागू देतो. हा म्हणतो आता बारीला लागायचंय पहिले पोटात पाडून घेऊते. मग अगोदर पोट बांधल्यानंतर विठोबा म्हणले हो देव कोण पावा ना आपल्याला बरोबर आहे ना. मग ते पहिलं पोटात पाडून घेतलं का मग पुन्हा आणखी जर कपडे लत्ते राहते चांगले खेळणे पाणी राहते नातू पण त्याला खेळले घेतो. पुन्हा की कपडे लत्ते घेतो सगळा बोजा बोकड्डी घेतो. मग पांडुरंगाच्या समोर जातो. मग सांगा काय पांडुरंग काय म्हणत असं याला कपडे लत्ते खाण्या पिणं तिकडे नव्हतं काही नाही सगळा बोजा बोकड्डी घेतला. मग किती भाव याचा
हा, पण असं तुम्ही मात्र बिना खाल्ल्या पिल्याचं उपाशी पोटी फक्त कळसाचं दर्शन करा, आणि ती बी गुडघे टिकून धरती मातेवरती डोकं टिकून दर्शन करा कळसाचं, निश्चित पांडुरंग तुम्हाला भेटला म्हणजे भेटला. बस मनी नाही भावन देवा मालपा नुसतं बारीला लागायचं. मग अशा मग आता हे बाय, आता बिन चपलाचं जाणं हे बी चांगलं आहे ना. मग चपला घालून म्हणजे काहीतरी थोडाफार त्रास झाला पाहिजे का नाही. हे तसंच होतं. आज आपण एवढं कोपर खाऊन दिंडीमध्ये येतो तर किती बिना चपलाचे बिचारे पायाला असे फोड येते, निश्चित असे लंगडत लंगडत चालत एकदमच. पण इथं मात्र प्रदक्षिण माझ्या तुझं तिसऱ्या चौथ्या दिवशी तितकं फ्रेश वाटतं, ते फोडन फाडन सगळे जाते. पण ते राहतं ना, आपण असं मनाने नाही, म्हणजे मनाने म्हणायचंच नाही. आपल्याला जेवढं दुःख होतं तेवढं परमेश्वराला होतं, परमेश्वराला दुःख होतं. आपण जेवढं सहन करणार तेवढं. आता किती, आता आम्हाला पाहिजे हे बाई एवढं लागलं होतं पाहिजे आता यात्रेमध्ये, आम्ही कागद चिटकून गेले, ते ठोका लावला कागदाला, कागद घेतला चिटकून, एवढं काहीच नाही या पद्धतीने. म्हणजे पण आपल्याला जो त्रास होतो आपल्यामध्ये बी थोडस त्रास सहन करायची क्षमता पाहिजे ना. मानव कशाला म्हणते नेमकं. आणि परीक्षा याच्यातच होत असते ना. आणि आपण तर जर थोडा जरी त्रास झाला तो लुलुथुपू करायचं म्हणलं हे. आणि देवाने आपल्यासाठी टाकेचे गाव सोसले, कोणी पाहत देवाच्या बोकंडी बसून घडवलं. तवा देव पण आले त्याला. आणि आपल्याला थोडस जरी त्रास झाला तरी आपण तो देवही नको, बाबाही नको, बाई नको असं म्हणलं. किती श्रद्धा आहे आपल्याला सांगा ना. मला देवाने काय म्हणते ना, म्हणे नाही बावन देवा मला पाव. देव आशाने भेटतो का नेमकं. म्हणून मात्र हा विचार करायचा. आमच्या बाबतीमध्ये आता किती काय माहितीये, किती खरतड परिश्रम. आम्ही जोपर्यंत साधनेला बसेल नव्हतो तोपर्यंत पायात चपलाच घालायच्या नाही, कधीच चपला घातल्या नाही. आणि दिवसभर बोलायचं नाही, फक्त मात्र तिथं आसनावरती बसू. त्या टायमाला विधी आरती झाली की तेवढं बोलायचं, दिवसभर बोलायचं नाही, कोणाबरोबरच नाही, चप्पल सुद्धा घालायची नाही. म्हणजे साधनेच्या अगोदर एवढा त्रास सहन केला. नंतर मग कायमचं नंतर फक्त प्रदोषाच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी बोलायचं नाही. आणि नंतर मग अशा म्हणजे थोडं परिश्रम झालं का आता हे कुत्र्यासारखं खुंडू करून पडायचं. म्हणलं भाऊ दुकान तर मांडलं, पण गिऱ्हाईक येते का नाही म्हणले. पण मग ते गिऱ्हाईक आम्ही बाहेर निघायचं बसेलच राहते गिऱ्हाईक. म्हणजे सांगायचं पण पोरा परमेश्वराच्या परीक्षा राहत असते ना. ज्या टायमाला 3-4 वेळेस नंतर 3 वेळेस कुठे उडून गेली, 96, 97, 98. त्या टायमाला तिथं ती देवळी बनवली, तेवढेच देवळी बांधली होती. तिथं हे डोकं तिथं ठेवायचं, कबरापासून खालचं भाग वल्लाच होऊन जायचं. असा पस्ताव यायचं. म्हणलं भाऊ घर सोडून यायचं. पस्ताव झाला म्हणलं. आता घरी जाता सोय नाही आणि कोणाकडे काही मागताय सोय नाही, एकटंच पडून राहायचो. पण परमेश्वराने अशी परीक्षा पाहिली. रात्री बेरात्री सर्पदंश झाला, कोणी यायचं, गाय फुगली, बैल फुगला, डोकं दुखत, पोट दुखत. लोक रात्री निम्या रात्री कधी यायचे. येता अनुभव येता अशा पद्धतीने गर्दी झाली. आता नुसतं बाहेर निघालं, एकमेकाला फोन केले का झाली गर्दी तयार. ह्या पद्धतीने थोडस. म्हणून मात्र अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. ज्याचा भाव त्याचा देव, ज्याचा भाव त्याचा देव. देव भावाचा केलाय. ज्याचा भाव त्याचा देव, मग त्याचा देव त्याला कशाचा भेव. मग ज्याचा भाव त्याचा देव, ज्याचा देव त्याला कशाचा भेव. म्हणून मात्र अशा पद्धतीनं आता बऱ्याचशा जणांची आणखी काही शंका असली विचारू शकते.